मुंबई ते पुणे या रोडवर एक छोटंसं गाव आहे आणि ते गाव त्या हायवेवरून 15 किलोमीटर आतमध्ये आहे. तर त्या गावाचं नाव वगैरे लोकेशन वगैरे काय आपल्याला दिलेलं नाही आहे. फक्त एवढीच ओळख दिलेली आहे की बाबा मुंबई ते पुणे या हायवेच्या शेजारी ते गाव आहे. 10 ते 15 किलोमीटर अंतर असं मधात. त्या गावामध्ये एक सिद्धार्थ नावाचा मुलगा राहत होता. आताही तो आहे, पण तो थोडा वेगळ्या पद्धतीमध्ये आहे आणि वेगळ्या परिस्थितीमध्ये आहे. तर तो जो सिद्धार्थ मुलगा होता, ज्या वेळेस 20 वर्षाचा होता ना, त्यावेळेस त्या सिद्धार्थ नावाच्या मुलासोबत घडलेली ही घटना आहे, जी की फार भयानक आहे. तर जे सिद्धार्थचे आईवडील होते त्यांना तो एकुलता एक होता आणि त्याचे जे आईवडील होते ते गरीब होते. रोजमजुरी करायचे आणि जे आला ते पैसा त्याने आपलं घर चालवायचे आणि खायचे प्यायचे मस्त राहायचे. त्यांच्यापाशी ना जायदाद होती, ना शेत होतं, ना बापजात्याची कोणती दुसरी म्हणजे अशी मोठी मोठी जायदाद होती. जे काय आहे ना, त्यांच्याजवळ एक राहतं घर आणि रोज कमाई आणि रोज खाणं पिणं असं होतं. आता जे सिद्धार्थचे वडील होते ते बाजार करायचे. त्यांच्यापाशी असं चष्म्या वगैरेचं जे दुकान असतं ना, चष्मे असतात, सनग्लासेस, ते झाल्याच्यानंतर घड्या, पट्टे असल्या वस्तू होत्या आणि त्या वस्तू घेऊन त्याचे वडील बाजारोबाजारी फिरायचे आणि जो सिद्धार्थ आहे तो सुद्धा त्यांची मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत जायचा. तर त्याने त्याची 10वी पूर्णपणे पार पाडली होती आणि 10वी निघल्याच्या नंतर तो पुरेपूर पोलीस भरतीची तयारी करायला लागला. 12वीमध्ये त्याने ॲडमिशन केलं, 12वीही पास झाला आणि नंतर त्याची पोलीस भरतीची जी तयारी आहे ती जोरासोरामध्ये त्याची चालू होती. एकदा दोनदा त्यानं भरत्या मारल्या होत्या, पण एकदा दोनदा तो लागला नव्हता. थोडंफार ग्राउंड वगैरेमध्ये तो कटला होता. तर यावेळेस त्यानं फुल भरती केली होती. त्याचं शरीर, त्याची हाईट, सगळे काही मेडिकल वगैरे सगळं पास झालं होतं त्याने. फक्त थोडंसं ग्राउंडमध्ये तो गेला होता. तर तो रोज सकाळी उठायचा 4 वाजता. 4 ते 5:30 वाजेपर्यंत तो रनिंग करायचा, नुसती रनिंग करायचा आणि 5:30 वाजता घरी यायचा. घरी आल्याच्या नंतर वडिलांचं जे दुकान आहे त्यांना मदत करण्यासाठी तो त्यांच्यासोबत बाजारांना जायचा आणि तिथं जाऊन त्यांच्यासोबत दिवसभर मदत करायचा. संध्याकाळी यायचा आणि परत रात्री 6 ते 7:30 ते 8 वाजेपर्यंत तो रनिंग करायचा. त्याच्यानंतर यायचा, जेवण करायचा आणि झोपी जायचा आणि परत सकाळी 4 वाजता तो उठायचा. म्हणजे हे त्याचं ना डेली रुटीन होतं आणि एका आठवड्यामधले 6 दिवस ते म्हणजे बाजार करायचे आणि जो एक दिवस आहे त्या दिवशी ते दोघेही जण आराम करायचे, रिलॅक्स करायचे. तर सिद्धार्थची अशी लाईफ चालू होती आणि सिद्धार्थला ठामपणे यावर्षी पोलीसमध्ये लागायचंच होतं. कारण की त्याच्यापाशी ना कोणतं जायदाद होती, ना कोणता पाठिंबा होता, ना कोणते नातेवाईक होते जे त्यांना मदत करतील. त्याला माहीत होतं की बाबा आपण जर नाही लागलो तर काय खरं नाही, आपले जे खानदान आहे हे असंच राहणार आहे, गरिबीच्या गरीबच, आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता सिद्धार्थ कम्प्लिटली 24 एक वर्षाचा झाला असेल, 24-25 वर्षाचा तो मोकळा झाला असेल. तर त्यावेळेस त्याच्या डेली रुटीनमध्ये जे सकाळी 4 वाजता उठून तो जात होता ज्या रस्त्याने, त्या रस्त्यानं रोजच्या प्रमाणे आजही गेला आणि तो रनिंग करू लागला. मस्त अर्धा 1 घंटा त्यानं रनिंग केली आणि थोडासा तो थकला. तर एका जागेवर तो खाली बसला आणि बसल्याच्या जागेवर तो पाणी पित होता. म्हणजे त्याच्याजवळची बॉटल जी होती त्याच्या बॉटलीमधलं तो पाणी पित होता आणि तो रनिंग फक्त मेन रोडनं करायचा, असं दुसरीकडं नाही करायचं. मॅक्झिमम पोरं जे आहेत ते मेन रोडनंच रनिंग करतात. आता तो ज्या जागेवर बसला होता तिथं थोडाफार अंधार होता. म्हणजे काय वाजले असेल, 5-1 वाजले असेल, नेमका दिवस उजाडतो ना तसल्या प्रकारचा थोडाफार अंधार होता तिथं आणि तो सिद्धार्थ त्या एका जागेवर बसला होता. पाणी पिऊ लागला, आपल्या बॉटल शेजारी ठेवली आणि थोडासा रिलॅक्स झाला. आपले असे दोन्ही हात पाठीमागं सोडून. आता दोन्ही हात पाठीमागं सोडल्याच्या नंतर त्याच्या हाताला थोडंसं काहीतरी लागलं. मग त्याने काय केलं, ते असं दूर ढकलला हातानं. त्यानं विचार केला की अरे जे बी असो, काही का असेल, एखादी वस्तू असेल कोणाची पडी, नाही तर दुसरं काहीतरी असेल. त्यानं दूर ढकललं आणि तो तिथंच मस्त रिलॅक्स करू लागला आणि तिथं त्यानं थोडंसं अंग टाकलं. अंग टाकल्याच्या नंतर त्याला असं कधीच झालं नाही, पण यावेळेस त्याला असं झालं की त्याला अशी झोप लागली आणि झोप लागल्याच्या नंतर त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये एक महिला, ती तिचे पूर्ण अशी साडी पांढरी, केस पूर्णपणे मोकळे, कपाळावर एवढं मोठं लाल कुंकू आणि डोळे एकदम असे लाल भडक, ती येऊन त्याच्या अंगावर बसली आहे आणि त्याला त्याच्या स्वप्नामध्ये तो त्याच जागेवर झोपलेला दिसतोय ज्या जागेवर आता झोपला होता आणि त्याच्या उरावरती बसलेली दिसते त्याच्या एकदम छाताडावर आणि त्याच्या दोन्ही हातावर ती अशी आपले दोन्ही हातं ठेवते आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून एक विचित्र प्रकारे स्माईल करायला लागते. आता जो सिद्धार्थ आहे तो उठतो आणि जोरात चिरकतो, म्हणजे झोपेमधून नाही स्वप्नामध्येच चिरकतो आणि दचकतो
आता हा रिअलमध्ये दचकतो, इकडं तिकडं बघतो तर कोणीच नसतं आणि तो तिथंच असतो ॲक्च्युली त्या रोडवरच. त्याच्या पूर्ण शरीराला घाम सुटलेला असतो, पूर्ण शरीर वल्लचिक झालेलं असतं. पहिलेच तर तो रनिंग करू त्याला गरमी झालेली असते आणि वरून असं स्वप्न पडलं, त्याचं काळीज एकदम असं ठक 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 करायला लागलं आणि त्याच्या काळजाचे जे आवाजाचे ठोके होते ना ते त्याच्या कानावर ऐकू येऊ लागले मधातल्या मधात, की भाई इतक्या जोरात काळीज ओरडते, धडधड करते आणि त्याला कळालं नाही की काय झालं आणि काय आपल्यासोबत म्हणून. तो उठायचा प्रयत्न करतो तर त्याच्या छाताळामध्ये शिनक निघली, जसं की एखादं मोठं वजं आपल्या छातीवर ठेवलं आहे आणि तो अचानक काढतो वजं आणि नंतर आपण उठण्याचा प्रयत्न करतो, तर तशा प्रकारचं त्याला असं वाटलं आणि तो एकदमपणे आश्चर्यचकित झाला की यार हे काय. तो उठला आणि त्याने विचार केला की चला ठीक आहे, आपल्याला थोडंफार डोळा वगैरे लागला असेल, स्वप्न वगैरे लागलं असेल, पडलं असेल आणि त्याचा हा परिणाम असेल. पण तो विचार करत होता की या अगोदर कधीच माझ्यासोबत असं झालं नाही. 1-2 सेकंदामध्ये कुठं झोप लागत असते का. त्याला 1-2 सेकंदामध्ये झोप लागली आणि तो उठलाही किती वेळाच्या नंतर, फक्त 10 मिनिटाच्या नंतर उठला तो. म्हणजे आता झोपला, 10 मिनिटाच्या नंतर तो उठला. त्यानं जो अंग टाकलं होतं त्यावेळेस घडी पाहिली होती त्याने, तर फक्त 10 मिनिटं झाले होते. तो उठला आणि रनिंग करायला सुरुवात केली त्यानं. तो रनिंग करत करत समोर गेला आणि आता मग उजळलं होतं, थोडंसं सूर्य वर आला होता, सगळं काही दिसत होतं. रनिंग करत करत परत तो वापस आला, जसं की त्याला गावाकडे जायचं होतं. आल्याच्या नंतर तो त्या जागेवर बघतो ज्या जागेवर तो बसलेला होता, तर तिथं एक केसाचा बुचुडा होता. लांब लांब केस होते आणि ते सगळे केस असे एका जागेवर पूर्णपणे गुंडाळलेले होते आणि त्या पूर्ण केसाला लाल दोऱ्याने गुंडाळलेलं होतं सगळीकडून आणि ते एका नागिलीच्या पानामध्ये गुंडाळून तिथं ठेवलं होतं आणि त्याच्यावर एक सुपारी होती आणि ती सुपारी पूर्णपणे गुलालामध्ये लाल केलेली होती. आणि तो खाली वागतो, ती सुपारी घेतो, ते नागिलीचं पान होतं, त्या नागिलीच्या पानाला उघडून बघतो तर त्याच्यामध्ये केस, आणि केसही अशी इतकुशे नव्हते, फार मोठे होते, इतकं गड्डल होतं आणि इतक्याले लांब लांब केस होते. तो असा विचित्रपणे त्याच्याकडे पाहतो, ते उखळतो आणि फेकून देतो त्याला. आता हा एक नव्या जमान्यामधला पोरगा होता, तर याला तसल्या प्रकारच्या काय भरोसा वगैरे नव्हता. ते फेकून देतो आणि तिथून तो निघून जातो. पण त्याला माहिती नव्हतं की ज्या वेळेस हा तिथं बसला होता आणि यानं त्या वस्तूला हाताने ढकललं होतं, त्याच वेळेस त्या वस्तूच्या निगडीत जी पण वाईट शक्ती किंवा वाईट आपण आत्मा म्हणूयात, ती त्याच्यासोबत अटॅच झाली होती सिद्धार्थसोबत. आणि ते आता सिद्धार्थसोबतच त्याच्यासोबत घरी गेली. आता ती घरी आला, घरी आल्यावर आंघोळ वगैरे केली, आपल्या वडिलाचं सगळं सामान जे आहे ते काय सगळं काय गाडीमध्ये भरलं आणि त्यांच्यासोबत तो बाजाराला गेला. आता बाजाराला गेल्याच्या नंतर तो ज्या जागेवर बसलेला होता तिथं तो बसलेला होताच आणि इकडून त्याचे वडील बसलेले होते. रोजच्या प्रमाणे त्यांचं दुकान चालत होतं आणि त्यांच्या दुकानाच्या शेजारी एक दुकान बसत होतं, ज्या दुकानवर कुंकू, हळद, पानं, परत देवीचं सामान असल्या प्रकारचं बसत होतं. आणि हे दोघंजणं एका अशा ठिकाणावर गेले होते की तिथं देवीचं मंदिर होतं. तर तिथं ते बसलेले असतात आणि त्याचे जे वडील असतात ते सिद्धार्थला काय म्हणतात, सिद्धू जरासं लक्ष ठेव, मी आता 5-10 मिनिटामध्ये येतो. थोडंसं ते बाहेर बाथरूम वगैरेला गेले असतील. तर सिद्धार्थ म्हणतो ठीक आहे, काही विषय नाही, मी लक्ष करून ठेवतो. तर सिद्धार्थ त्याचे वडील गेल्याच्या नंतर तो आपल्या जागेवरून उठतो आणि जे कुंकवाचं हळदीचं आहे ना, तिथून हळद कुंकू विकत घेतो, सुपारी विकत घेतो, नागिलीचे पानं विकत घेतो आणि सगळे एका पन्नीमध्ये पॅक करून आपल्या दुकानावर ठेवतो. आणि ते सगळं विकत घेता वेळेस त्याचे जे हालचाल हावभाव आहेत ना ते एकदम असं विचित्र पद्धतीने झाले. त्याचे वडील येतात, वडील आल्याच्या नंतर तिथं बसलेले असतात आणि नंतर सिद्धार्थ म्हणतो की बाबा मी पण येतो 2 मिनिटामध्ये, जरासं लक्ष राहू द्या. ते जातो आणि ते गेल्याच्या नंतर ते जे दुकानदार आहे ते दुकानदार येतं आणि त्याच्या वडिलाला म्हणतं की का हो, आज सिद्धूला काय झालं होतं. त्याचे वडील म्हणतात काय झालं होतं म्हणजे, काही तर नाही. तो दुकानदार म्हणतो की नाही म्हणजे मला थोडंसं विचित्र वाटलं, सिद्धूने वस्तू घेतल्यात बघा ना. त्याचे वडील बघतात, हळद कुंकू, त्याच्यामध्ये त्या सुपाऱ्या, नागिलीचे पानं, परत काही उदबत्या वगैरे असल्या वस्तू होत्या. तर आता जे वडील आहे सिद्धार्थ जे म्हणले आहे की त्याच्या आईनं सांगितलं असेल त्याला आणण्यासाठी, म्हणून त्याने ह्या सगळ्या वस्तू घेतल्या असतील. तर तो माणूस सिद्धार्थच्या वडिलाला म्हणतो नाही ठीक आहे घेतल्या मी मान्य करतो, पण वस्तू घेता वेळेस जे त्याचे हावभाव होते, चालण्याची पद्धत होती, बोलण्याची पद्धत होती, ती फार विचित्र होती आणि फार अलक्षी वाटत होती. आता त्या माणसाचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर जे सिद्धार्थचे वडील होते ते थोडेसे गोंधळात पडले की हा माणूस असा का बोलतोय. मग नंतर त्याला वाटलं की हा माणूस कदाचित मस्करी करत असेल, त्या कारणामुळं त्याच्याकडे त्यानं जास्त लक्ष दिलं नाही.
थोड्या वेळात सिद्धार्थ आल्याच्यानंतर रात्र झाली. त्यांनी दुकान वगैरे सगळं आवरलं आणि ते सगळं घेऊन आपल्या घरी गेले. आता घरी गेल्याच्यानंतर जे सिद्धार्थनं सगळं सामान घेतलं होतं ते घेतलं आणि सरळ तो त्याच्या रूममध्ये गेला. आता त्यावेळेस त्याच्या वडिलाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि ते काय नॉर्मली आपलं सगळं सामान गाडीच्या खाली उतरवायचं, गाडी भरायचं मस्त फर्स्ट क्लासपैकी आणि आपलं जे काय आहे ते चालू द्यायचं, असं त्यांचं काम होतं. जेवण वगैरे केल्याच्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपी गेले. सिद्धार्थ थोडासा वेगळा झोपत होता, तो तिथं झोपी गेला. आणि सिद्धार्थ जो होता ना तो त्याच्या घराच्या समोर झोपत होता. असं घर होतं, घराच्या समोर एक छपरी होती आणि तिथे एक असं झोपडं होतं छोटंसं. त्या झोपड्यामध्ये 1-2 शेळ्या होत्या आणि त्या शेळ्यामध्ये सिद्धार्थ आपली बास टाकून झोपी जायचा. तर तो तिथं झोपला होता आणि जो सिद्धार्थ आहे तिची सामान वगैरे आणलेलं होतं तो त्याने पहिले रूममध्ये नेऊन ठेवलं होतं पलीकडच्या. तर झोपता वेळेस त्याने कधी ती सामान आणलं आणि त्याच्यासोबत बाजूवर ठेवलं त्यालाही माहीत नाही आणि त्याच्या वडिलांनाही माहिती नाही. मध्यरात्र झाली आणि मध्यरात्रीच्या वेळेस त्याचे जे वडील असतात त्याच्या वडिलांच्या कानावर आवाज येतो शेळ्या ओरडण्याचा. म्हणजे लहान पिल्ले असतात ना बघा, आता तुम्ही कधी बघितलं असाल की कोणी जर उठलं तर त्या शेळ्या वगैरे असतील तिथं जर गेलं तर शेळ्या थोडासा आवाज वगैरे करतात, जरा चुळबुळ असं इकडे तिकडे सगळाचा गोंधळ होतो थोडासा. सिद्धार्थच्या वडिलाच्या कानावर आला तो. ते उठले आणि उठल्याच्यानंतर त्यांना वाटलं की भाई 2च शेळ्या होत्या. त्यांना वाटलं शेळ्या का ओरडत आहेत. त्यांनी दरवाजा उघडला, मध्यरात्र झाली होती. दरवाजा उघडला आणि बघितलं तर सिद्धार्थ त्याच्या बाजावर नव्हता. तो कुठेतरी गायब होता. आथरुण वगैरे विस्कटलेलं होतं आणि त्याच्या आथरुणावर कुंकू पडलेलं होतं, हळद पडलेली होती आणि एक सुपारी आणि एक पान पडलेलं होतं. तर सिद्धार्थ त्या जागेवर नव्हता. सिद्धार्थच्या वडिलाला थोडंसं विचित्र वाटलं. त्यांनी बघितलं शेळ्या जागच्या जागेवर आहेत. सिद्धार्थचे वडील आतमध्ये गेले, झोपलेल्या आपल्या बायकोला उठवलं. तिला म्हणलं की अरे आपला सिद्धू कुठे गेलाय बघ, बाजेवर नाही आहे आणि त्याच्या बाजेवर थोडासा विचित्र प्रकार पडलेला आहे, एकदा बघ ना काय झाले ते. त्याची बायको बाहेर येते, बघते कुंकू पडलेलं, हळद पडलेली, एक सुपारी एक पान. तेव्हा सिद्धार्थच्या वडिलाच्या लक्षामध्ये आलं की तो माणूस काय म्हणू लागला. तर सिद्धार्थचे वडील त्याच्या बायकोला म्हणतात, का गं तू सिद्धार्थ सांगितलं होतं का की बाजारामधून कुंकू वगैरे घ्यायला. सिद्धार्थची आई म्हणते की नाही, मी नाही सांगितलं. आता सिद्धार्थच्या जागेवर नसल्याच्या नंतर सिद्धार्थचे वडील झोपड्याच्या बाहेर आले, म्हणजे घराच्या बाहेर आले आणि आजूबाजूला बघितलं तर सिद्धार्थ कुठेही सापडला नाही, म्हणजे त्यांना दिसला नाही. मग सिद्धार्थच्या वडिलांनी शेजाऱ्याचा दरवाजा वाजवला, शेजाऱ्यांना उठवलं. त्यांना म्हणले की अहो आमचा सिद्धू अचानक गायब झाला आहे आणि इथं असा प्रकार आहे, तो कुठं गेला असेल जरा बघावं का. आणि दिवस ना हिवाळ्याचे चालू होते, थंडीची कडाक्याची थंडी होती आणि त्यातल्या त्यात पुन्हा ते सिद्धार्थची जी बाज होती ना त्या बाजूवर सिद्धार्थचे कपडे काढलेले होते, शर्ट काढलेलं होतं, पॅन्ट काढलेली होती आणि तो तिथून गायब होता. तर सिद्धार्थच्या वडिलाला थोडंसं विचित्र वाटायला लागलं. पहिले तर त्यांनी विचार केला की बाबा आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना सांगावं की न सांगावं, पण त्यांनी सांगितलं कारण की पहिले यांनी बघितलं यांना सिद्धार्थ कुठेही सापडला नाही. त्याच्यानंतर इच्छा नसतानाही आजूबाजूच्यांना सांगितलं. म्हणजे आजूबाजूचे जे माणसं वगैरे आहेत ते सिद्धार्थच्या वडिलासोबत निघले की सिद्धार्थला बघायला की कुठं गेला आहे म्हणून. आता ते अशा ठिकाणावर जाऊन पाहू लागले की सिद्धार्थचे मित्र असतील किंवा त्याचं एखादं मुलीसोबत असेल त्या ठिकाणावर किंवा असं म्हणजे चर्चा वगैरे असते ना, तर त्या प्रकारे सिद्धार्थला प्रत्येक जागेवर बघायला निघले. तर सिद्धार्थ कुठंही कुणालाही आढळला नाही. मग ते सगळेजण कदरून आपल्या म्हणजे सिद्धार्थच्या घरी येऊन बसले, तिथं गप्प हे करत डिस्कस करत की कुठं गेला असेल म्हणून तो. तर आजूबाजूला पाहुण्या रावण्याचे तर सिद्धार्थच्या वडिलांनी फोन केला, विचारलं तर ते तिथं पण नाही आहे. तर मग एक माणूस जो थोडासा बाहेर गावी गेला होता आणि तो रात्रीला परत येणार होता, तर तो गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्याच्या नंतर त्या माणसाला घाम सुटलेला होता आणि तो माणूस सरळ सिद्धार्थच्या घराच्या समोरून उभा राहतो, मोटरसायकलवर उतरतो आणि तो गडबडीने सिद्धार्थच्या तिथे येतो आणि तिथं बघतो तर सगळे माणसं आजूबाजूचे जमा झालेले, सिद्धार्थचे वडील मतात बसलेले, सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आणि ही तिथं आला अचानक, याच्या सगळं चेहऱ्यावर घाम सुटलेला. हा त्या सिद्धार्थच्या वडिलाला म्हणतो की ओ काका, तुमचा सिद्धू तिथं रोडवर बसलेला आहे आपल्या गावाच्या समोर, ते रोड नाही का ते शांत रोड, त्या रोडवर बसलेला आहे. आता यांना कळलं की तिथं तो का बसलेला आहे. हे सगळेजण उठले गडबडीनं, निघले तिकडं की तू तिथं का बसलेला आहे म्हणून. सगळेजण त्या ठिकाणावर जातात, बघतात तर सिद्धार्थ तिथं बसलेला आहे अंडरवेअरवर आणि पूर्ण शरीराला कुंकू आहे आणि तोंडानं पूर्ण हळद लावलेली आहे. हे एवढं तोंड हळदीनं रंगवलेलं आहे आणि जे खालचं अंग आहे ते पूर्णपणे कुंकवानं रंगवलेलं आहे. आणि तो बसला कसा माहिती आहे का, टोंगळ्यावर, त्या रोडवर ज्या जागेवरती त्याला सापडलं होतं ना
पुडा वगैरे, तिथं तो बसला होता टोंगळ्यावर आणि अशा हात आणि असा हसतोय, खाली खाली हसतोय असा. सिद्धार्थचे वडील तिथे जातात, बघतात आणि त्यांना म्हटलं ते सिद्धार्थ, हे सिद्धार्थ, तू इथं काय करतोयस आणि हे काय अवतार बनवलाय तू? उठ लवकर, उठ 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 उठ. सिद्धार्थच्या हाताला धरलं त्याच्या वडिलाने आणि उचलायचा प्रयत्न केला. सिद्धार्थ तिळभर बी हल्ला नाही, तिळभर पण. सिद्धार्थचे वडील जितकी ताकद आहे ना तेवढी काढायला लागले आणि उचलायला लागले त्याला, पण ते उचलं ना. मग जे 5-6 माणसं त्याच्यासोबत आले होते ते बी सिद्धार्थला उचलायला लागले. अजिबात सिद्धार्थ उचलच ना. स्टॉप, एका जागेवर. सिद्धार्थ मग हळू नकलून त्याच्या वडिलाकडे बघतो, अशा पद्धतीने एकदम हळूवार. त्याचं तोंड पूर्णपणे पिवळं जर झालेलं. सिद्धार्थच्या वडिलाकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर सिद्धार्थ हसायला लागला, एकदम एकदम जोरात जोरात हसायला लागला आणि अचानक उठला आणि उभा राहिला आणि म्हणला, चला मी येते आता. हा पूर्ण चेंज. कमरावर दोन्ही हात असे ठेवलेले, कमर थोडीशी तिडपी केलेली, एक पाय असा मुडपवलेला असा आणि थोडासा नखऱ्यानं कशी एखादी मुलगी राहते अशी, तशा पद्धतीने तो सिद्धार्थ उभा राहिलेला. चला मी येते आता, अशा पद्धतीने. सिद्धार्थचे वडील कन्फ्यूज, त्याच्या आजूबाजूला जे लोक होते ते कन्फ्यूज. हे काय? सिद्धार्थचे वडील धावले तिच्यावर. अरे काय मूर्ख झाला काय तू? काय वागायला लागला तू असा? काय चाललंय तुझे? चाल गप गुरांना घराकड. हे काय बोलू कसा? ती परत हसली. मी म्हणले ना येते म्हणून, इतकं काय धावायला झालंय? येते ना मी, असे तिच्या चेहऱ्यावरच्या हावभाव. सिद्धार्थच्या वडिलाला फार जबरदस्त राग आला. त्यांनी खडेलकर वाजवली एक त्याच्या कानाखाली. सगळं सुन्न झालं, सगळी शांत. सिद्धार्थ एकदम असा उभा राहिलेला, असा बघायला तिच्या वडिलाकडे आणि म्हणतोय, मला कुणा हात नाही लावला, तू मला मारलायस ना मला. आणि इतक्या जोरात ओरडायला लागला तो, इतक्या जोरात ओरडायला लागला की त्या सगळ्यांच्या कांटाळ्या बसायला लागल्या. आणि अचानक सिद्धार्थ असं पूर्ण शरीर मोकळं सोडतो आणि जमिनीवर पडतो धाडकर. त्याला जाग राहत नाही, तो पूर्णपणे बेहोश पडतो. सिद्धार्थच्या वडील सिद्धार्थला उठवतात, पण तो उठत नाही. त्याला उचलतात आणि घराकडे घेऊन येतात. घराकडे आणल्याच्या नंतर सिद्धार्थला बाजावर झोपवतात. त्याच्या अंगानं पूर्ण कुंकू लागलेलं, तोंडावर हळद लागलेली, त्याच्या अंगावर पांघरून वगैरे टाकतात. त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण तो उठत नाही. तो झोपलेलाच असतो. तो रात्रभर तिथं जाते. आता कोणाला झोप येते? तो रात्रभर झोपलेला होता. शेजारी पाजारी आपापल्या घरी गेले आणि सिद्धार्थचे वडील, सिद्धार्थचा एक मित्र आणि सिद्धार्थच्या वडिलाचा एक मित्र, हे असे 4-5 जण तिथं सिद्धार्थपाशी बसले. पूर्ण रात्र गेली. रात्र गेल्याच्या नंतर सकाळ झाली. सकाळी कंप्लीट 10 वाजता सिद्धार्थला जाग आली. सिद्धार्थ उठतो आणि बाजावर बसतो आणि बघतो तर त्याचे वडील बसलेले असतात, मित्र बसलेला असतो आणि त्याच्या वडिलांचा एक मित्र बसलेला असतो. सिद्धार्थ कन्फ्यूज होतो आणि म्हणतो की अरे बाबा, तुम्ही असे का बसलायत आणि हे माझ्या अंगाला असं कुंकू काय? हे काय केलं तुम्ही माझ्यासोबत? असा सिद्धार्थ बोलायला लागला. सिद्धार्थचे वडील सिद्धार्थला म्हणे, तुला रात्री काय झालं आठवलं नाही का? तुला काय माहीत नाही का रात्री काय झालं ते? सिद्धार्थ म्हणला की काय नाही, मला तर काय माहीतच नाही आहे. आता सिद्धार्थच्या वडिलाचे जे मित्र होते ते म्हणले की बाई मला तर 100% ना याच्यावर ते प्रकोप आहे. तू काय कर, याला घे आणि त्या माणसापाशी चाल. तो माणूस ना पूर्णपणे जादूटोणा करून हे काढून टाकतो. मग सिद्धार्थला त्याचे वडील म्हणतात की जा आंघोळ वगैरे कर, आपल्याला जायचं आहे. आणि त्या सिद्धार्थला घेऊन, त्याच्या मित्राला घेऊन आणि त्याचे वडील जातात त्या माणसापाशी. तिथं गेल्याच्या नंतर त्या माणसाला म्हणतात की बाबा असं झालेलं आहे, रात्री हळद कुंकू लावून अंगाला बसलेला आहे आणि अशा प्रकारचा कार्यक्रम त्याचा झाला आहे. तर तो माणूस सरळ म्हणतो की काहीच नाही झालेलं आहे, याला किन्नरनं झपाटलेला आहे. म्हणजे जो असतो ना तो हिजडा, आपण हिजडा म्हणतो, मराठीमध्ये हिजडा म्हणतात लोक. तर त्यांनी याला झपाटलेला आहे आणि ते जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत त्याचं जे काही इच्छा आहे ना ती पूर्ण होणार नाही. आता यांना कळलं ना की त्याची इच्छा काय पूर्ण आहे. आता ते जे माणूस म्हणला तो म्हणतो की बघा
वेळ येईल आणि वेळ आल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की याला काय पाहिजे. हे म्हणले की बाबा कधी वेळ येईल, लवकर सांग, आमचं लेकरू आहे, काय फॉल्ट व्हायचा त्याचा. तो म्हणलं की काहीच होणार नाही, तुम्हाला आजच्या रात्री नाही तर समोरच्या रात्री कळून जाईल. मग घरी येतात. घरी आल्याच्या नंतर रात्र होते. रात्र झाल्यावर सगळेजण असे जेवायला बसतात. सिद्धार्थची आई, सिद्धार्थचे वडील. आता तो एकुलता एकच होता ना, आणि तो चांगला होता. आता या परिस्थितीमध्ये तो चांगला होता आणि जेवायला बसला. जेवायला बसल्याच्या नंतर सगळ्यांनी आपलं वाढून घेतलं आणि जेवायला चालू केलं. पण जो सिद्धार्थ आहे तो असा फक्त मांडी घालून तटाकडे बघत बसला, असा एकसारखा, एकदम शांत. सिद्धार्थच्या वडिलांनी अर्धी चपाती खाल्ली, त्याच्या आईने कोरभर चपाती खाल्ली आणि त्या दोघा जणांचं लक्ष सिद्धार्थवर गेलं की तो शांत बसलेला आहे. मग या दोघा जणांनी त्याला विचारलं की सिद्धू जेवण कर ना, तू का शांत बसलायस. तो एक नाही दोन नाही शांत त्या ताटाकडं बघतोय एकसारखा. परत त्याचे वडील म्हणतात सिद्धू जेवण कर. त्यावर सिद्धार्थ म्हणतो हा मी 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 करतो जेवण, मला मटण पाहिजे, मटण पाहिजे मला, मटण. आता त्यांच्या घरामध्ये सगळे माळकरी, कोणीच नॉनव्हेज खात नव्हतं. आणि सिद्धार्थ जो होता ना त्याला पर्सनली मटण खूप जास्त चिड होती. नॉनव्हेज म्हणले की त्याचं डोकं सरकायचं. आणि तो मटण मागतोय. त्याचे वडील पूर्णपणे कन्फ्यूज झाले की काय चालू आहे यार आपल्या घरामध्ये. आणि तेव्हा त्यांना वाटलं की हा याला मटण खायचं आहे, त्यामुळं हा मागतोय काय की. मग त्याचे वडील त्याला म्हणते की हो ठीक आहे मी मटण देतो, पण आता पुरतं तर खा, उद्या तुला देतो मी मटण, उद्या हॉटेलमध्ये नेतो. तर सिद्धार्थ म्हणून नाही मला असं नाही पाहिजे, मला एवढूसं पण नाही पाहिजे, लय मोठं पाहिजे मला, लय मोठं. त्याचे वडील म्हणतात अरे लय मोठं म्हणजे किती मोठं. मग 5 बोकडे पाहिजेत मला, 5 आणि मी 5 बोकडे खाणार, एकला 5 बोकडे खाणार मी. अरे बापरे. असं म्हणल्याच्या नंतर जे सिद्धार्थचे वडील असतात ते पूर्णपणे कन्फ्यूज होतात. ते म्हणतात की अरे तू आता तर जेवून घे, उद्या तुला देतो ना. तुम्हाला नाही 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 मला 5 बोकडे पाहिजे आणि मला ते खाल्ल्याशिवाय ना मला जायचं नाही, मला 5 बोकडे खायचे. हा लय आवडतात मला 5 बोकडे, दारू आणि बिड्या एवढं आणून द्या, मला 5 बोकडे पाहिजे पटकर. सिद्धार्थचे वडील म्हणतात आईच्या गावात हे काय चालू आहे. तो लगेच त्याच्या मित्राला फोन लावतो आणि म्हणतो की रे आमचा सिद्धू असा म्हणतोय. तो म्हणजे घरी तेच तर पाहिजे ना, त्याला जोपर्यंत 5 बोकडे देणार नाही तोपर्यंत ते हे होणार नाही, शांत होणार नाही. म्हणलं ठीक आहे मग काय करायचं आता. तो म्हणला की काय देवापाशी एखाद्या 5 बोकडे कापा, त्याला खाऊ घाला, तो मोकळा होईल. मग ते अरे एकदा त्या माणसाला विचार. मग तो त्याला फोन लावतो, ज्या माणसाने सांगितलं होतं त्याला त्याला. तो म्हणतो की हां बरोबर आहे, ते 5 बोकडे मागते ना तर त्याला 5 बोकडे द्या, त्याच्याशिवाय तो तुमच्या मुलाचं शरीर सोडून जाणार नाही, नाहीतर फार अवघड होईल. आता हे म्हणतात की करायचं कसं, आम्ही माळकरी आहे, मला जमत नाही. तर ते त्याचा मित्र जो असतो त्या सिद्धार्थच्या वडिलाचा, तो म्हणतो भाई मी करतो, तू अरेंजमेंट कर, मी करतो. मग एक देवीचं मंदिर होतं, काली देवीचं, जिथं बोकड्या वगैरे कापत होते. ते असते ना नवसाची देवी, सॉरी मी काली देवी म्हणलो, कोणती देवी असते त्या जागेवर मला प्रॉपरली माहीत नाही, कारण की मी सुद्धा नॉनव्हेज खात नाही. तर एक असते ना नवसाची देवी, तिथं बोकडे वगैरे कापून हे करतात, नवस करतात लोक. तर त्याच्या प्रकारची तिथं एक देवी होती. तर त्या देवीला लोक बोकडे वगैरे कापायचे. तर तिथं यांनी कार्यक्रम ठेवला 5 बोकडे कापण्याचा. आणि तो कार्यक्रम सुरुवातीला असा होता की निव्वळ ती एकलीच खाणार, यांना असं वाटलं. आणि यांनी ॲक्च्युली तसं केलं, 5 बोकडे कापले, 5 बोकडे मस्त शिजवले भगुण्यामध्ये आणि भगुण्यासमोर ठेवलं आणि एकच ताट वाढून त्या सिद्धार्थसमोर ठेवलं. सिद्धार्थ असा बसलेला परत शांत. सिद्धार्थचे वडील म्हणतात अरे अरे खाय ना, आता शांत काय, खा ना. नाही मी 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 एकला कसं खाऊ, नाही सोबत पाहिजे का ना कोणी, हां सोबत पाहिजे का ना कोणी. म्हणला की सोबत ठीक आहे बाबा, आम्ही सगळे आहेत, आम्ही खाऊ लागतो. मग तू सिद्धार्थ म्हण हे तुम्ही कशाला आले आमच्यासोबत, हां माझ्यासोबतचे माझ्यासारखे. असं म्हणल्याच्या नंतर तो जो माणूस आहे ज्याने सांगितलं होतं तो म्हणला की एक काम करा, 5 किन्नर बोलवा.
सिद्धार्थ गेला, सिद्धार्थ म्हणतोय, सिद्धार्थचे वडील गेले आणि 5 किन्नरला बोलवलं आणि त्यांना त्याच्यासोबत बसवलं आणि त्याला जेवू घातलं. आणि ॲक्च्युली त्यांनी जेवलं आणि जे 5 आणले होते ना दुसरे किन्नर, त्यांनी एका ताटामध्ये मस्त जेवण केलं चांगलं माणसासारखं. पण जो सिद्धार्थ होता ना, त्यांनी म्हणजे असं खाल्लं त्याने ते मटण की त्या 5 जण जेवढं मटण खाल्लं त्यांनी तेवढं मटण या एकल्या सिद्धार्थने खाल्लं. आता सगळं नाही खाल्लं त्याने बरं का, या 5 जणांनी जेवढं खाल्लं आणि तेवढं एकल्या त्या सिद्धार्थने खाल्लं. आणि तेवढं खाल्ल्याच्या नंतर तो उठला आणि उठल्याच्या नंतर पोटावरून हात फिरवला आणि तो म्हणला की वा, मन तृप्त झालं असं म्हणला आणि म्हणला की मला आता झोपीत जायचं आहे, मला झोपायचं आहे. आणि तो तिथं थोडासा बाजूला जाऊन झोपी गेला. कम्प्लिटली 1 ते 1.5 तास तो जागेवरून उठला नाही. 1 ते 1.5 तासाच्या नंतर तो उठला आणि उठल्याच्या नंतर तो कम्प्लिटली 1 तास उलट्या करत राहिला. त्याच्या पोटात त्यानं जितकं पण खाल्लेलं आहे ते सगळं काय बाहेर टाकलं. खूप जोरात त्यानं उलट्या केल्या आणि तो पूर्ण घायल झाला. सगळं शरीर त्याचं असं अस्वस्थ अशक्त पडून राहिलं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले बाबा तब्येत फार बिघडलेली आहे याची. आणि एवढी तब्येत कशी बिघडली, तुम्ही सांगितलं का नाही. आता सिद्धार्थचे वडील त्याला म्हणले भाई आम्हालाच आत्ता माहीत झाली याची तब्येत एवढी खतरनाक बिघडली आहे, तू कर काहीतरी इलाज. त्याचा विलाज वगैरे झाला, सलाईन वगैरे दिले आणि तो थोडासा नेटनेटका झाला. नेटनेटका झाल्याच्या नंतर त्याला परत त्या माणसापाशी नेलं आणि त्या माणसापाशी नेल्याच्या नंतर तो माणूस म्हणतो की हां आता तुमचा मुलगा क्लिअर आहे. पण तुमच्या मुलाला मी काही प्रश्न विचारतो. तर तो माणूस त्या सिद्धार्थला विचारला की तू काही केलं होतंस का, कोण्या जाग्यावर गेला होतास किंवा कशाला खेटला होतास किंवा कोणती वस्तू हातामध्ये घेतली होती या 1-2 दिवसामध्ये अशी विचित्र वाटली असा त्याची. तो म्हणतो की हां एक गोष्ट झाली होती माझ्यासोबत आणि ती गोष्ट जेव्हा मी व्यायाम करायला सकाळी गेलो होतो त्यावेळेस माझ्यासोबत जसं झालं, एक पानं सापडलं, त्या पानामध्ये एक सुपारी होती आणि त्याच्यामध्ये लांब केस होते जे की लाल दोऱ्यामध्ये बांधलेले होते. तर तो म्हणलो की हां हेच तर होतं, त्या वस्तूला किन्नर अटॅच होता आणि तो तुझ्या अंगामध्ये घुसला आणि तेव्हा तुझ्यासोबत असा सगळा प्रकार झाला आहे. आणि आत्ता पण मी अशी गॅरंटी सांगू शकत नाही की तू सगळा नेटका आहेस. याच्यानंतर तुला काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, तर सांभाळून घे आणि स्वतःवर थोडासा विश्वास ठेव, भरोसा ठेव आणि स्वतःला थोडंसं स्ट्रॉंग ठेव, जेणेकरून तुला काही हानी नाही पोचणार. तू जेवढा स्वतःला कमजोर समजशील तेवढा तुझ्यावर काही गोष्टी हावी होतील. तर तू स्ट्रॉंग हो आणि समोर चांगल्या पद्धतीने जग. आणि याच्यानंतर कुठल्याही गोष्टीला तू हात लावू नको. ज्यावेळेस अमावस्या पौर्णिमा असते त्यावेळेस घराच्या बाहेर निघू नकोस आणि देवाधर्माचं जरा जास्त कर. हातामध्ये दोरे वगैरे बांध देवाचे, गळ्यामध्ये रुद्राक्ष वगैरे घाल किंवा तुळशीची माळ वगैरे घाल. असं तू देवाच्या म्हणजे सानिध्यामध्ये थोडं जास्त राहा, असं त्या माणसाने सिद्धार्थला सांगितलं आणि तिथून निघला. आता त्याच्यानंतर जेव्हा सिद्धार्थ व्यायाम करायला बाहेर निघतो तेव्हा त्याच्या टोंगळ्याच्या खाली इतके जास्त पाय दुखतात की तो सहन नाही करू शकत आणि तो पळूही शकत नाही. तर त्याचं जे स्वप्न होतं पोलीस भरती मारायची, तर ते जाग्यावर राहून गेलं. कारण की मेडिकलमध्येही निघाला तो, त्याला ग्राउंड अजिबात निघलं नाही कारण की त्याला पळताच आला नाही. त्याचा जो पूर्ण काय प्रॉब्लेम आहे तो त्याच्या पायामध्ये आला. जास्त कणकणं जरी तो चालला ना तरीसुद्धा त्याचे पाय खूप जास्त प्रमाणामध्ये दुखतात आणि आत्ताही ती प्रॉब्लेम त्याला आहे. आणि तो आत्ताही म्हणतो की यार तर एका गलतीमुळं माझं गेलं, नाही तर माझी लाईफ सेट झाली असती. तर मंडळी ही होती आपली आजची स्टोरी जर आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्रामची ID दिलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन मला तुमची स्टोरी शेअर करू शकता, DM करू शकता आणि मी तुमची स्टोरी इथं सांगण्याचा प्रयत्न करेन. तर कशी वाटली स्टोरी, छान वाटली असेल तर चांगली कमेंटसुद्धा करा. आणि हां, मी असं म्हणतो की बाबांनो, सत्य असो किंवा असत्य असो, सगळ्या स्टोऱ्या मनोरंजन म्हणून ऐकल्या पाहिजे आणि या सगळ्या स्टोऱ्यांचा जो काही प्रभाव आहे तो आपल्या जीवनावर नाही पडला पाहिजे. तर मागं मी काही शॉर्टकटमध्ये स्टोऱ्या सांगू लागलो तर आपले मित्रमंडळी म्हणले की शॉर्टकटमध्ये नका सांगू, डायरेक्ट सुरू नका करू, जे प्रॉपर आहे ना बुडापासून शेंड्यापर्यंत, शेंड्यापासून बुडापर्यंत तशी सांगा. तशी सांगायला फार मजा येते. तर आजची स्टोरी तशीच आहे. तर आवडली तर काय करायचं आहे हे मी 2दा सांगितले, अजून एकदा सांगतो, लाईक करा.